यामुळे मुंबईच्या नालेसफाईचे दावे फोल ठरलेले आहेत। मात्र असं असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे। या ठिकाणी मुंबईची तुंबई झाली या स्टेटमेंटला मी विरोध करते तुमच्या। या ठिकाणी मी पूर्ण आढावा घेतला। गेल्या 24 तासामध्ये 250 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे। एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो आणि एवढा उशिरा हा आपला पाऊस आलेला आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याचा आनंद मुंबईकरांनी घेतला पाहिजे आणि तो आनंद घेण्यासाठी आम्ही वॉर फुटिंगवर काम करतोय। महापौर असू दे, लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण असू दे, प्रशासन असू दे, आम्ही या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला दिसतोय। आम्ही तुमच्यावर काहीतरी निराधार आरोप करायला नाही आलोय, पण तुम्ही जे निराधार आरोप केलात त्याचा आता खंडन करताय। तेव्हा आता तुम्ही सत्य परिस्थिती मांडताय, मग तेव्हा काय फक्त आरोप करण्यासाठी तुम्ही होते? भ्रष्टाचार केला कोणी? तर शिवसेनेनी। आणि हे काय काढण्यात डोळे झोपलेले ते कुंभकर्ण होते ते बाबा आता उठले। त्यामुळे मला असं वाटतं उपाययोजना जायला पाहिजे, व्हायला पाहिजे, झाल्या पाहिजे। आता मुंबईच्या महानगरपालिकेने IIT बॉम्बे बरोबर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलाय, जो केंद्र शासनाला सादर केलेला आहे। आणि या प्रकल्पाकरता केंद्र शासन 100% निधी मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याकरता देणार आहे। अंधेरी सबवे करताही मोठ्या प्रमाणावरती एक रिपोर्ट त्याकरता तयार करण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे मुंबई शहराला तुंबई होण्यापासून रोखण्याकरता येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। आमचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन, सर्व लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी ऑनलाईन आहेत।